बरं 10व्याचं भाषण म्हणजे प्युअर खोटं भाषण. अहो कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी तिला. तो येडा सोडून मिळाला तरी आपण म्हणायचं त्यांचे आणि आमचे जवळचे संबंध होते. आता काय करता काय. त्याला एकदा सोसायटीचं चेअरमन केलं ते त्यानं 300 वर एरी ऐकला तरी आपण त्यांनी म्हणायचं गावाच्या विकासात त्यांचा फार वाटा आहे. आता काय कर त्याच्यापर्यंत त्याला उचलून आपटलं तरी आपण म्हणायचं त्यांनी कुटुंबाची घडी अतिशय. बरे 10व्याला भाषण करणारी माणसं काय टाळ्यावर नाही राहती. ते माईकवर बोलणार राहतं भांबेल आणि भाषण करणाऱ्यांना सूत्र एक नेटकं चालू होतं. त्याला माहित नव्हतं गडी मेलाय का बाई मेली का काय केलं. त्या बाईच्या नवऱ्याचं नाव होतं बाबूराव आणि त्याची मिलती बायको. पण ते एकाला मोठ्याला बोकांडी घ्यायचं ते माईकवरचं लगेच म्हणलं ते श्रद्धांजली वाहतील. ते रस्त्यानंच होती. घाई झाली ते आले. ते बाबूराव चमन करून बसलो होतो पुढं. याने तपासच नाही केला कोण गेलंय. हा आला म्हणला बाबूराव जाऊन 10 दिवस झाले. आणि बाबूराव सारखा माणूस गावात तो होणार. बाबूराव त्याच्याकच पाहत होता. बाबूराव म्हणला आता माया बायकोचा दाव आहे म्हणून सोडलं तुला, नाही तर उचलून आपडलं असतं. मी बायको पाहिली दुसरी तू म्हणतो बाबूराव जाऊन 10 दिवस झाले.